भाग 6. भाग 7. म्हणशील ना मला चंद्रा, तो आता रोमॅन्टिक अंदाजमध्ये तिच्यासमोर हात करत म्हणाला. पण तिने बाहेर येण्यास साफ नकार दिला. आपण इथे मध्येच का थांबलो आहोत? पण तिने यावेळी सावरून स्वतःला उगाच आपणाला धेट करत ती परत परत त्याला तोच एक प्रश्न विचारत होती. तसं त्याने मागे हात केला आणि तो मात्र आत्ताही तिला इग्नोर करून स्ट्रेट त्या दरी असलेल्या भागाकडे गेला. हे बाळरान जरासं उंचावर होतं, ज्याला दरी होती. तो तिथेच आता मागे हाताची घडी घालून आपल्या हिरव्या रंगाच्या शालूत नटलेल्या गावाला खूप उत्सुकतेने पाहत होता. महिनाभरापूर्वी तर आला होता आपल्या गावात, पण तरीही अजून गावाबद्दल असलेलं अफाट प्रेम त्याच्या डोळ्यात लुकलुकत दिसत होतं. मी काय विचारत आहे? आपण काय इथे थांबलो आहोत? 10 मिनिटे झाले असतील नसतील, पण तो अजून काहीच बोलत नाही, नुसताच उभा आहे. हे पाहून मात्र ती आता वैतागली. भीती तर त्याबद्दलची मगाशीच गायब झाली होती, जेव्हा त्याने तिला चंद्रा हाक मार, मला असं रोमॅन्टिक अंदाजात सांगितलं होतं. त्यामुळे आता ती बिंदास खाली उतरून त्याच्याजवळ उभी राहिली आणि त्रासून म्हणाली, तुला जे मगाशी वाटत होतं त्यासाठी तर नक्कीच आपण इथे थांबलो नाही. तो आता मिश्किलपणे हसून म्हणाला. मगाशी तिच्या मनात जे चाललं होतं हे त्याने लगेच हेरलं होते आणि तीच भीती त्याला आता तिची घालवायची होती. तो इतका नालायक आहे असं तिला वाटावं हे खरं तर त्याच्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. त्याच्या मनात त्यावेळी चीडही आली होती की ती आपल्यासाठी असा काही विचार करत आहे याचा साधा अंदाज लागताच. पण सध्या तिला विश्वासही द्यायचा होता की तो इतकाही नालायक नाही जितका तिने त्याला समजावा. म्हणून तर तो तिला काही न बोलता तिथे जाऊन उभा राहिला होता. तो चांगला आहे याचा विश्वास तिला बसावा म्हणून. आणि आता तिच्या डोळ्यातील ते भाव जाऊन ती शांत झाली आहे हे पाहून तो सुखावला. तिच्या या रूपात तो पुरता भाळला. त्याला माहीत होतं की लगेच समोरच्या अनोळख्या व्यक्तींवर विश्वास टाकणं आत्ताच्या जगात मूर्खपणाचं लक्षण आहे. सो ते जे वागत आहे याचा तिचा नाही तर परिस्थितीचा, समाजाचाच दोष आहे. त्यामुळे तर तो तिला वेळ देऊ इच्छित होता, जो दोघांसाठी कमी होता, पण तो तरी तिला देणार होता. काय म्हणालीस तू? आपण काय इथं थांबलो हेच ना? तो आपल्याला कसं काय इतकं ओळखू शकतो हेच तिला कळत नव्हतं. त्यामुळे तो मगाशी जे बोलला त्यातच ती अजून पुरती अडकली होती विचारात की त्याने तिला पुढचा प्रश्न केला, जो इतका वेळ समजून घ्यायला ती आतून पेटली होती. त्याने तिच्यासमोर टिचकी वाजवली तशी. हां, तिने लगेच बावरून म्हटलं, पण सावरलंही स्वतःला लगेच. ही जागा दिसते तुला? हे माळरान? त्याने आता तिच्यापासून थोडं दूर जात मध्ये उभा राहत दोन्ही हात पसरवून म्हटलं, जागा न दिसायला काय झालं? ती काय अदृश्य स्वरूपाची आहे का? ती रागात बोलते. तेही आहे खरंच. मी पण ना बघा बुद्धूच आहे. त्याने कपाळावर हात मारून हसत म्हटलं. झालं? तिने भुवई उंचवली. नाही म्हटलं, टाइमपास करून झाला असेल तर आता तरी सांगा की आपण इथे का आलोय आणि हे माळरान कुणाचं आहे? ते ॲक्च्युली हे माळरान आपलं म्हणजे तुमचंच आहे. 2 महिन्यापूर्वीच खरेदी केलं तुमच्या नावावर. ते लावणीसाठी फड उभा करायला जागा नको का वाईज, म्हणून आपलं. त्यानं जरा घाबरतच म्हटलं, कारण एकतर तिला न विचारता त्याने हा कारभार केला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती चिडल्याचंही त्याच्या लक्षात आता आलं होतं. व्हॉट? ती एकदम जोरात ओरडली. आवडली नाही का ही जागा? पण तिचं असं ओरडणं त्याला मात्र भीतीचं कारण बनतं आणि तो हळू आवाजात मान घालून म्हणतो, माझी जागा? ही? पण ती अजूनही निर्विकार चेहऱ्याने बोलत होती. पण कधी आणि कसं? म्हणजे माझी कागदपत्रे तुमच्याकडे कशी काय? तिने गोंधळून विचारलं, कारण तिला तर आठवत नव्हतं की हिने या 2 महिन्यात त्याला आपली कोणती कागदपत्रे दिली होती किंवा त्यानेही कधी मागितली होती. मग कसं काय तिचं नाव लागलं आहे त्याच्याकडे? यासाठी कागदपत्रे तिची कशी काय मग आली? हे सर्व तिच्या मनात पडलेले प्रश्न होते. तर तिचा चेहरा आता निर्विकार असल्याने त्याला समजत नव्हतं की तिला राग आलाय की ती खुश आहे. कसं काय त्याला कळलं असेल? कसं काय त्याच्याकडे कागदपत्र आले असेल? काय असेल राज, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा विवाह एक करार. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
शेअर करायला विसरू नका. थँक्यू.